श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचे विचार आपल्या संकटामध्ये स्थिर राहून श्रद्धा आणि धैर्याचे मार्गक्रमण करायला कसे शिकवतात ते सांगणार आहे। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। स्वामी समर्थांच्या प्रेरणेतून मन शांत, बुद्धी स्थिर आणि आत्मा समाधानी राहतो। जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची ताकद स्वामी समर्थांच्या विचारामुळे मिळते। स्वामी समर्थांचे उपदेश आत्मविश्वास वाढवतात आणि मनाला सकारात्मकतेची दिशा देतात। स्वामी समर्थांच्या शिकवणीतून कार्यशीलता, संयम आणि श्रद्धेचा खरा अर्थ समजतो। त्यांच्या विचारांनी आत्मबल जागृत होते आणि निराशेवर विजय मिळवण्याची शक्ती मिळते। स्वामी समर्थांचे तत्वज्ञान जीवनातील अंधारात प्रकाश दाखवते। त्यांच्या प्रेरणेने भक्ती आणि कर्तव्य यांचा समतोल राखण्याची प्रेरणा मिळते। स्वामी समर्थांचे विचार मनातील भीती नष्ट करून आशेचा दीप प्रज्वलित करतात। त्यांच्या वचनातून साधेपणा, नम्रता आणि सत्याची अनुभूती होते। स्वामी समर्थांचे विचार आत्मशांती मिळवण्याचा सर्वात मोठा आणि सोपा मार्ग दर्शवतात। त्यांच्या शिकवणीने मानवी जीवनातील संघर्षांना सामोरे जाण्याचे धैर्य मिळते। स्वामी समर्थांच्या प्रेरणेतून निस्वार्थ सेवा आणि प्रेमाचे महत्त्व कळते। त्यांच्या विचारामुळे मनातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा जागृत होते। स्वामी समर्थांचे तत्वज्ञान प्रत्येक भक्ताच्या जीवनात आध्यात्मिक परिवर्तन घडवते। त्यांच्या वचनांनी माणूस कर्ममार्गावर दृढ राहून यश आणि शांती प्राप्त करतो। स्वामी समर्थांच्या प्रेरणेने जीवनात भक्ती, श्रद्धा आणि आत्मबलाची नवी ऊर्जा मिळते। स्वामी म्हणतात, मनाच्या शुद्धतेवर नेहमी लक्ष ठेवा, फळाची अपेक्षा नको। प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे जा, त्यामुळेच जीवनात प्रगती होते। धर्म आणि कर्माचे संतुलन जपल्यास आत्म्याला शांती लाभते। उगाच चिंतेत वेळ घालवण्याऐवजी कर्मावर लक्ष केंद्रित करा। आपल्या प्रत्येक कृतीत प्रामाणिकपणा ठेवा, हेच खरे यशाचे मूलमंत्र आहे। धैर्य आणि संयम ही जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे। सतत साधना आणि कर्मयोगातूनच मनाची उन्नती साधता येते। कर्माचा आधार न बघता नेहमी योग्य मार्ग अवलंबा। प्रत्येक क्षणाचे महत्त्व ओळखा आणि योग्य कर्म करा। ध्येय निश्चित करा आणि कर्म करत राहा, यश आपोआप येते। आपले कर्म सोपे असो किंवा कठीण, त्यातच खरी ताकद आहे। मनावर नियंत्रण ठेवल्यास कोणतीही अडचण सहज पार करता येते। जीवनात सतत साधनेने आणि कर्माने प्रगती साधता येते। स्वाभिमान आणि नम्रता यांचे संतुलन ठेवून कर्म करा। कर्म करताना आपल्या अंतर्मनाचा सन्मान करा, त्यामुळे शांती मिळेल। प्रत्येक दिवस नवनवीन संधी घेऊन येतो, कर्माने त्याचा उपयोग करा। चांगले कर्म हेच जीवनातील खरे आभूषण आहेत। जीवनात प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी संयम आणि श्रद्धेची गरज असते। आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि मनाला स्थिरता देण्यासाठी ध्यान उपयुक्त ठरते। सत्याचा मार्ग अवलंबल्यास मनाला शांती आणि जीवनाला आनंद प्राप्त होतो। अडचणीवर मात करण्यासाठी सतत प्रामाणिकपणे मेहनत करणे आवश्यक आहे। संकटाच्या काळातही धैर्य आणि निर्धार ठेवणे यशाची गुरुकिल्ली आहे। प्रत्येक कर्माला मनापासून समर्पित केल्यास जीवनात समाधान येते।
इतरांच्या भल्यासाठी केलेली कृती स्वतःसाठीही लाभदायक ठरते. दुःखातही आशा ठेवणे आणि सकारात्मक विचार करणे जीवन बदलते. ज्ञान आणि अनुभव यांचा संगम मनाला बलवान बनवतो. मन शांत ठेवल्यास निर्णय नेहमी समर्पक आणि योग्य होतात. कठीण प्रसंगातही श्रद्धा आणि समर्पण टिकवणे महत्त्वाचे आहे. क्षमाशीलता आणि उदारतेचा मार्ग जीवनात सुख वाढवतो. प्रत्येक नवीन दिवस आत्मसुधारणेसाठी आणि प्रयत्नासाठी संधी देतो. मनातील भय दूर करण्यासाठी सतत साधना आणि ध्यान लाभदायकच ठरते. आत्मविश्वास आणि श्रद्धा जपत प्रत्येक अडथळा सहज पार करता येतो. जीवनातील लहान गोष्टीमध्ये आनंद शोधल्यास मन प्रसन्न राहते. सहनशीलता आणि संयम राखल्यास संबंध दृढ आणि टिकाऊ होतात. जीवनात संकटे येतात, पण शांती मिळवण्यासाठी आत्मविश्वास कायम ठेवा. प्रत्येक दिवशी नवीन संधी शोधा आणि प्रत्येक अडचणीत धैर्य दाखवा. मनाच्या शक्तीने आपण कोणतीही अडचण सहज पार करू शकतो. श्रद्धा आणि मेहनत यांचा संगम आपल्याला यशाकडे घेऊन जातो. नकारात्मकतेला नकार द्या आणि सकारात्मक विचारासह जीवन घडवा. धैर्य आणि संयम जीवनातील सर्व अडथळे पार करण्यास मदत करतात. आपली आस्था मजबूत ठेवा आणि प्रत्येक अडचणीत मार्ग शोधा. आत्मशांती ही खरी शक्ती आहे. ती आपल्याला सुख आणि समाधान देते. संकटे हीच आपल्याला बलवान बनवणारी शिक्षक आहेत. प्रत्येक अनुभवातून शिकणे आणि समजून घेणे जीवनात प्रगती आणते. ध्येय ठरवा आणि चिकाटीने त्याकडे वाटचाल करा. मन शांत ठेवल्याने निर्णय घेणे सोपे होते आणि मार्ग स्पष्ट होतो. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक अडचण आपल्यासाठी संधी बनवेल. प्रत्येक दिवशी सकारात्मक विचार करा. जीवनात चांगले बदल घडवण्यासाठी साधेपणा आणि सातत्य हे जीवनात यश मिळवण्याचे मुख्य घटक आहेत. संकटामध्येही आशेची किरणे शोधा आणि धैर्याने पुढे चला. आपल्या मनातील शांती साधण्यासाठी प्रत्येक क्षणात भक्तीची ज्योत जपावी लागते. संकट आल्या तरी धैर्य गमावू नका. विश्वास ठेवून पुढे चला. जीवनात प्रत्येक अडचणीला स्वामी समर्थांची कृपा सोबत असते हे जाणून घ्या. भक्तीमुळेच मनाला स्थिरता मिळते आणि जीवनात समाधान प्राप्त होते. आत्मविश्वास टिकवून ठेवला तर कोणताही संघर्ष सहज पार करता येतो. स्वामी समर्थावर पूर्ण विश्वास ठेवून मनाला आनंद आणि शांती मिळते. कठीण काळातही भक्ती आणि समर्पण जीवनाला मार्ग दाखवतात. प्रत्येक दिवसाची सुरुवात भक्तीने केल्यास जीवन अधिक प्रकाशमान होते. स्वामी समर्थांची शिकवण मनाला स्थिरतेसह आत्मविश्वास देते. कठीण काळातही भक्ती आणि समर्पण जीवनाला मार्ग दाखवतात. भक्तीची शक्ती आयुष्यातील अंधार दूर करू शकते. संकटामध्येही धैर्य आणि विश्वास ठेवणाऱ्याला मार्गदर्शन मिळते. जीवनात प्रेम आणि भक्तीनेच खरी शांती अनुभवता येते. हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. श्री स्वामी समर्थ मंडळी.